यावर्षी एपीएमसी फळ मार्केटमध्ये प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। फळ मार्केटच्या एम विंग मधील 791 आणि 792 क्रमांकांचे 2 गाळे प्रशासनाने सील केलेत। हे गाळे अनधिकृत पद्धतीने इतरांना भाड्याने देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यापाऱ्यांना गाळे व्यापारासाठी देण्यात आले होते त्यांनी स्वतः व्यापार न करता ते दुसऱ्यांनाच भाड्याने दिलेत। लायसन्स एका व्यक्तीच्या नावावर असताना प्रत्यक्षात दुसरेच लोक त्या ठिकाणी शेतमालाचा व्यापार करत होते। दरम्यान आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने बाहेरून येणाऱ्या कामगारांची संख्या वाढली असून मार्केट धर्मशाळा बनली आहे। संबंधित व्यापारी त्यांना राहण्याची सोय सुविधा करून देतात। नीचे दुकान ऊपर मकान अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। काही व्यापारी स्वतः व्यापार न करता गाळे भाड्याने देऊन वर्षाला 30 ते 40 लाखांची कमाई करत असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या फळ मार्केटमध्ये जवळपास 70% अनधिकृत व्यापार सुरू होत असल्याचा आरोप होत असून त्यामुळे प्रामाणिक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना फटका बसतोय। त्यामुळे उर्वरित गाळ्यांवरही प्रशासन कधी कारवाई करणार असा सवाल व्यापारी आणि शेतकरी उपस्थित करतात। ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज।